नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती आपल्या नावाचा डंका वाजवलाय आणि ह्या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळ साकारला जाईल या मातब्बर खेळाडूंच्या माध्यमातून हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो वन ऑफ द फायनेस्ट इन द टीम, एक वेगवान गोलंदाज हरिओम बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आपण राहुलला बघतोय, विशालला बघतोय, विशाल शाह इज ऑन स्ट्राईक. रबल बॉल, पावसाळी रबल बॉलची ही स्पर्धा आपण अनुभवतोय आणि सध्याच्या घडीला नवी मुंबईमध्ये तब्बल 6 ते 7 रबर बॉल टुर्नामेंट चालू आहेत. क्रिकेटचं क्रेज प्रचंड आहे आणि त्याचं कारण देखील आहे. चला सामन्याला सुरुवात होते. फर्स्ट सेमीफायनल ऑफ दिस टुर्नामेंट. लेट्स प्ले 3, 2, 1 गो. फर्स्ट बॉल आणि हा चेंडू आत्ता मात्र लेग साईडला डोलवायचा होता. पहिला चेंडू पायावरती आदळतोय, वेगवान आणि वेगावरती स्वार होणारा चेंडू डिलिव्हर केला गेला. पहिला चेंडू डॉट बॉलने मात्र सुरुवात होतोय. त्यांचा पाठीराखा सूर्यकांत सर बाळा इथं व्यासपीठावरती आहेत आणि निश्चितच त्यांनी प्रोत्साहित केले ह्या सर्व पिढीला आणि ह्या सर्व खेळाडूंना चांगलं मार्गदर्शन देखील दिलंय. चांगला संघ घडवलाय असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये, कारण यंगस्टरची बांधणी आणि यंगस्टर्स युवांची बांधणी करणं आणि युवांना ते प्रोत्साहित करणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं हे एक चांगला युवा आणि एक तेज तर्रार खेळाडूच करू शकतो. त्यापैकीच एका सूर्यकांत बाला याचा आपण उल्लेख करूया. बॉलिंग ट्रॅकवर हरिओम वन सेकंड ऑन द बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू आत्ता मात्र पुन्हा एकदा वेगावरती स्वार. लेंथ अँड लाईन मध्ये पुन्हा एकदा ऍडजस्टमेंट बघायला मिळते. पहिला चेंडू अंगावरती एक ओव्हरपिच प्रकारचा चेंडू खेळवला गेला होता. त्यानंतरचा आत्ता टाकलेला हा हार्ड लेंथवरचा चेंडू थोडासा उसळी दिला आणि पुरेपूर फलंदाज विशाल शाला मात्र बीट केलाय. हरिओम त्याच्याकडे असलेला क्लास, त्याच्याकडचा असलेला दर्जा त्याने पहिल्या 2 चेंडूंवरती दाखवला. नेक्स्ट बॉल ऑन द बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू आत्ता मात्र वेगवान डिलिव्हरी. इट्स अ वाईड बॉल. 1 फॉर द ओव्हर इज द कॉल फ्रॉम द स्ट्राईक एंड अंपायर आणि धावांचा श्रीगणेशा झालाय. घनसोली संघाची पहिली धावसंख्या स्कोअर बोर्ड मध्ये तुषारच्या माध्यमातून नमूद केली गेली आहे. ती पण अवंतर स्वरूपाने मात्र धावसंख्येला सुरुवात होतीये. 24 चेंडूच्या खेळामध्ये किती धावा मिळवल्या जातील पहिल्या इनिंग मध्ये हे बघणे इंटरेस्टिंग असणार आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा मात्र बॉलिंग ट्रॅकवर जाताना बघायला मिळेल. थोडंसं रनअप मध्ये चुकी होतीये. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर जात असताना हरिओम त्याचबरोबर आणि हा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल. व्हाट अ ब्रिलियंट ऑफ एक्झिक्युशन ऑफ द बॉलिंग. पहिल्या षटकात कशा प्रकारचा मारा असायला हवा याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना त्याचबरोबर सन्माननीय एक लेजंड खेळाडू अजयजी डोंगरे इथे उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय सर आपण ह्या मंचाची शोभा वाढवायची. ह्या मंचावर असं नसतं होण्यासाठी याचे वाशी बॉयज संघाचे एक जबरदस्त खेळाडू. चला नेक्स्ट बॉल हरिओम आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला. कव्हर्स मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी इन शॉट. गुड क्रिकेट फ्रॉम द आयडोली कोळीवाडा टीम. गोलंदाजी करत असताना एक चांगला प्लॅन एक्झिक्यूट करत असताना बघायला मिळतोय हरिओमच्या माध्यमातून आणि चांगला क्षेत्ररक्षणाची सजावट आहे. आता मात्र राहुल स्ट्राईक एंडला प्रथमच आणि हा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू सरळ लाईन तर लाईन कव्हर केला, बॅटवर घेतला आणि फेकून दिला बाहेर. व्हाट अ ब्रिलियंट ऑफ एक्झिक्युशन ऑफ द शॉट. हा आलाय पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारा आणि अंपायर चषकाला समृद्ध करणारा दर्जेदार षटकार. 6 धावेने आपलं खातं खुलतंय. इरादे स्पष्ट गेलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार. दिस इज द शॉर्ट ऑफ फॉर्मॅट क्रिकेट आणि प्रत्येक चेंडूवरती प्रहार, प्रत्येक चेंडूवरती कडा प्रहार ही शॉर्ट ऑफ फॉर्मॅटची ओळख आहे. नेक्स्ट बॉल. Eight another back to back 2 sixes. What a brilliant batting. जे षटक पहिल्या 4 चेंडूंवरती एक अप्रतिम षटक वाटत होतं त्या षटकाचं गणिती समीकरण बदलून ठेवलं या 2 षटकाराने आणि त्याचं कारण आहे राहुलची बॅटिंग. व्हाट अ ब्रिलियंट ऑफ एक्झिक्युशन ऑफ द शॉट्स. परफेक्टली टाइम. पावसाळी रबर बॉल क्रिकेटला सीमा पार पाठवत असताना लगातारचे 2 षटकार राहुलच्या बॅटमध्ये एक संजीवनी देणारे 2 षटकार आपल्याला बघायला मिळत आहेत. घनसोली संघाचा हा जबरदस्त खेळ आणि जबरदस्त खेळाडूच्या माध्यमातून अप्रतिम 2 फटके बघायला मिळाले. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14. आता मात्र स्वतः कर्णधार बॉलिंग ट्रॅकवर आलाय मनोज.
बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल, काय रणनीती असेल. त्याच्या समोर एक मातब्बर फलंदाज आहे. ही जी जोडी आहे मैदानात सर्जाराजाची, राहुल आणि विशाल, निश्चितच डोकेदुखी आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल कर्णधाराच्या माध्यमातून. फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. हा चेंडू अक्कोल टप्प्याचा चेंडू, लगातारचा तिसरा षटकार ह्या इनिंग मधून बघायला मिळतोय आणि विशाल शहाच्या बॅट मधून आलेला हा पहिला षटकार. व्हाट अ ब्रिलियंट बट ऑफ एक्झिक्युशन. अशा प्रकारचा चेंडू हा लॉलीपॉप आहे विशालसाठी, कारण विशालकडे असलेला क्लास, विशालकडे असलेला दर्जा आणि विशालकडे असलेली ताकद त्याने कित्येक वेळा दाखवले. आणि सर्वात महत्वपूर्ण मॅच टेम्परमेंट ह्या दोन्ही फलंदाजांकडे, या दोन्ही खेळाडूंकडे जबरदस्त आहे आणि स्वतःला कित्येक वेळा त्यांनी मैदानात सिद्ध देखील केलाय. कसं मित्रांनो, टी फॉर टॅलेंट, टॅलेंट तुम्हाला मैदानात घेऊन येईल, पण तो मॅच टेम्परमेंट, टी फॉर टेम्परमेंट, तो टेम्परमेंट तुमच्याकडे असेल तर निश्चित तुम्ही मैदानात तग धरून राहाल. आणि ते टेम्परमेंट या दोन्ही खेळाडूंकडे जबरदस्त आहे. नेक्स्ट बॉल. Yet another wow, big hit. What a brilliant bit of execution of the batting. लगातारचा हा ह्या इनिंगमध्ये चौथा षटकार बघायला मिळतोय. पहिल्या 2 षटकार बघायला मिळाले आपल्याला 5व्या आणि 6व्या चेंडूवरती पहिला षटकार देईल. आणि जशी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, मनोजच्या माध्यमातून षटक हाताळत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती विशाल शहाने मात्र आता आक्रमक पवित्रा घेतलाय. मागच्या पहिल्या सामन्यात देखील असंच पवित्रा बघितला होता, आपण लगातारचे 5 षटकार अनुभवले होते. बघूया नेक्स्ट बॉल. अरे आता मात्र हॅट्रिक ऑफ द सिक्सेस. थांबायचं नाव नाहीये, न थकायचं आहे न थांबायचं आहे. प्रत्येक चेंडूवरती विजयाची मोहर लावायची आहे. ज्याची जिद्द मोठी तोच खेळाडू श्रेष्ठ ठरेल आणि सध्याच्या घडीला श्रेष्ठ ठरताना बघायला मिळतो इथं फलंदाज विशाल शहा आणि राहुल. व्हाट अ ब्रिलियंट बट बॅटिंग. लगातारचा आलेला हा ह्या इनिंग मधील 5वा षटकार बघतोय विशाल शहाच्या बॅटमधून. ह्या षटकातील 3रा षटकार. आता मात्र धाबे दणाणून ठेवलेत. आलेले हे 5 षटकाराने मात्र धावसंख्या प्रचंड वेगाने पुढे चालली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 वरती, 32. पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 2 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतरच्या 5 चेंडूंवरती आलेले हे 5 षटकार. धावसंख्या 32 वरती जाऊन पोहोचले. नेक्स्ट बॉल. आता मात्र निश्चितच दडपणाखाली गोलंदाजी होतीये. देशचा आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. स्वतः कर्णधार आता मात्र कुठेतरी चांगला चेंडू डिलिव्हर करण्यात यशस्वी ठरतो. तो स्वतःशी बोलला असेल आणि स्वतःशी बोललं पाहिजे मित्रांनो. जेव्हा तुम्ही अडचणीत असाल, श्वास रोका, हार्टबीट्सवरती नियंत्रण ठेवा आणि स्वतःशी बोला, मी करू शकतो. आणि तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळाला मनोजच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. एड अनदर लो फुल टॉस. मात्र चेंडू काही थांबणार नाही, दण करत चाललाय. सीमा रेषा पार आलाय हा अंपायर चषकाचा दर्जेदार चौकार. 4 धावेने स्कोर पुढे जातोय. 4 ने स्कोर पुढे गेला. धावसंख्या जाऊन पोहोचलोय 37 फॉर नो लॉस. काय घोडदौड आहे, काय पार्टनरशिप आहे. धावसंख्या 37. दुसरं षटक प्रगती पथावर आणि प्रचंड वेगाने धावसंख्या पुढे चाललाय. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातील. विशाल शाह ऑन स्ट्राईक. बॉलिंग ट्रॅकवर मनोज. आणि हा चेंडू हिटिंग झोन मध्ये मार खायला आलेला चेंडू आणि तशाच प्रकारचा मार दिलाय. आणखी एका षटकार. खूपच महागडे षटक म्हणता येईल. तब्बल ह्या षटकात मनोजने 4 षटकार, 1 चौकार आणि 1 सिंगल म्हणजे 29 धावा खर्च केल्या. 29 रन्स ही हॅज बीन गिव्हन इन दिस ओव्हर. खूपच महागडे षटक म्हणता येईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. या षटकारच्या मदतीने 2 षटकांच्या समाप्तीनंतर 43 वरती 43 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. खूपच महागडे षटक. पहिल्या षटकात 14, ह्या षटकात 29. चला चेंडू पुरवायचे. धावसंख्या 43 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. काय फटकेबाजी होतीये. दोन्ही फलंदाजांनी मात्र 4 षटकांच्या लढतीमध्ये प्रत्येक चेंडूवरती कडा प्रहार करायचा इंटेंट ठेवलाय. आणि कसं आहे ना मित्रांनो, क्लॅरिटी आणि इंटेंट दिस इज द प्राइसलेस डॉलर इन द शॉर्टर फॉर्मॅट. जर तुमच्याकडे क्लॅरिटी चांगली आहे, शॉर्ट सिलेक्शनचं क्लॅरिटी आहे आणि इंटेंट पॉझिटिव्ह आहे तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल. त्यात तुमचा डबल माइंड नाहीये. आणि दीज आर द प्राइसलेस डॉलर इन द शॉर्टर फॉर्मॅट क्रिकेट, स्पेशली इन शॉर्टर फॉर्मॅट. तुमच्याकडे क्लॅरिटी असणं खूप गरजेचं आहे. चला नेक्स्ट ओव्हरला सुरुवात होते. मी तर आलाय बॉलिंग ट्रॅकवर.
पहिलाच बॉल, चेंडू हवेत आहे, झेल खाली क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि पहिल्या विकेटचं पतन होत आहे. कुठेतरी सुटकेचा श्वास सोडला असेल आयरोल कोळीवाडीच्या संघाच्या खेळाडूंनी आणि पाठीराख्यांनी, कारण ह्या जोडीने मात्र दुभा गोल घातला होता. त्या जोडीला फोडण्यात यश मिळालंय. फर्स्ट विकेट हॅज बीन गॉन. नवीन फलंदाज, वन ऑफ द फायनेस्ट, वन ऑफ द बेस्ट इन नवी टेनिस बॉल क्रिकेट. जबरदस्त फलंदाज आहे. एक गेला तर दुसरा आलाय. निखिल मडवी येतोय इन ॲट नंबर 3. हा देखील एक क्लास प्लेअर आहे. त्याने देखील आपला क्लास कित्येक वेळा सिद्ध केलाय. पण आता म्हणतो प्रश्नचिन्ह असेल ह्या घडीला, ह्या सेमीफायनलमध्ये तो क्लास डिलिव्हर होईल का त्याला रोखण्यात मीतला यश मिळेल, ऐरोली कोळीवाड्या टीमला यश मिळेल का निखिल मडवी आपला क्लास या सामन्यात देखील दाखवेल, हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. कारण धावसंख्या चांगली उभारली आहे, पण एक फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र धुरा सांभाळायची आहे निखिलला. कारण एका बाजूला राहुल शाह, विशाल शाह चांगली फटकेबाजी करतोय. राहुल बाद झालाय, निखिल आलाय. डावखुराताचा फलंदाजाला मात्र बघूया कशा प्रकारे मारा केला जाईल. इट्स अ वेगवा डिलिव्हरी, इट्स नो बॉल कॉल, बीमर प्लस बायच्या स्वरूपात काढलेली एक धाव. अशा 2 धावा मिळतील. 2 ने स्कोर पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45 रन्स. आता होता स्ट्राईक केलाय तो विशाल शहा, ज्याच्या बॅटमधून आपण तब्बल 4 षटकार बघितलेत, 1 चौकार बघितलाय. वैयक्तिक खेळतो 30 धावांवरती आणि फ्री हिटचा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. लायसन्स टू गो ऑन दिस डिलिव्हरी. आणि हा चेंडू फुल टॉस आणि चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. एट अनदर 6 फ्रॉम द विशाल शाह बॅट. या षटकारच्या मदतीने विशाल पोहोचलाय वैयक्तिक 36 वरती आणि संघाला पोहोचवलाय अर्धशतकाच्या पार, म्हणजे 51 वरती. घणसोली संघाच्या अर्धशतक धावपळकावरती लागतोय आणि 51 धावा आपण धावपळकावरती बघतोय. आणि त्या 51 धावांमध्ये 36 धावांचा सिंहाचा वाटा, मोलाचा वाटा विशाल शाहच्या बॅट मधून बघायला मिळतोय. काय फटकेबाजी झाली आहे या स्पर्धेत. अजूनही आपण अर्धशतक बघितलं नाहीये, त्याची चाहूल लागली आहे प्रेक्षकांना आणि आम्हाला देखील ती बघायला मिळेल का. धावसंख्या वैयक्तिक 36 वरती आहे. नेक्स्ट बॉल मित आणि हा चेंडू आता मात्र वाव, बॅलेन्स मध्ये नव्हता, बॉडी बॅलेन्स नव्हती, पण मात्र कनेक्शन एवढं जबरदस्त केलं. स्क्वेअर लेग क्षेत्रात जबरदस्त टोलला. आणखी एक आलाय अंपायर चषकाला समृद्ध करणारा एक दर्जेदार षटकार. जबरदस्त फलंदाजी यार. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग, क्लास, दर्जा, वाव, जबरदस्त आहे. काय शॉट सिलेक्शन आहे. प्रत्येक फटक्यामध्ये क्लिअरिटी आहे आणि इंटेंट, पॉझिटिव्ह इंटेंटने आपल्याला फटकेबाजी बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकारच्या मदतीने 57 वरती आणि विशाल शहा पोहोचला आहे 42 वरती. मीत पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला विशाल शहा. बघू कशा प्रकारचा चेंडू टाकला जाईल, कशा प्रकारे चेंडू खेळला जाईल. आता मात्र लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करण्याचा मानस पुढील चेंडूवरती. नेक्स्ट बॉल. हो नाव दिस टाइम जस्ट सिंगल रन. जेव्हा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट टाकतो तेव्हा थोडा अडचणीचा अँगल होतो असं बघायला मिळतं. कारण तो अँगल खेळत असताना, सराव करत असताना आपल्याला थोडीशी अडचणच होत असते आणि तसंच काय आता चित्र मैदानात बघायला मिळेल. बघूया पुढील चेंडू मित टू विशाल आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू ब्लॉक होल मध्ये परफेक्टली बॉल. फक्त आणि फक्त 1 धाव मिळते. एका धावेने मात्र स्कोर पुढे जाईल 59 runs out of the scoreboard for the loss of 1 wicket. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि धावसंख्या 59. अजूनही या इनिंग मध्ये 7 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी आहे. स्ट्राईक एंडला आता मात्र डावखुर आताचा फलंदाज. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. बघूया लेफ्ट इज ऑलवेज राईट, पण आता ह्या घडीला कुठला खेळाडू राईट ठरेल. बॉल मध्ये टाकलाय आणि डॉट बॉलने मात्र षटकाची सांगता झाली. मित्रांनो तिथं 3 षटकांची सांगता झाली आहे.
समाप्ती झाली आहे. धावसंख्या एक फलंदाज गमावल्यानंतर घनसोली 11 घनसोली टीमची 59. तीन षटकं संपली आहेत. धावसंख्या 59 59. आता उर्वरित 6 चेंडू शेष आहेत आणि स्ट्राईक एंडला आपल्याला बघायला मिळेल एक धडाकेबाज फलंदाज ज्याच्या नावे आतापर्यंत 43 धावा आहेत. नाबाद 43 वरती खेळी साकारतोय विशाल शाह ऑन स्ट्राईक. वैयक्तिक 44 झाल्यात. स्कोरिंग करेक्शन केलाय. आमची क्रिक लाईव्हची टीम पुन्हा एकदा आम्हाला सूचित करते 44 झाल्यात. 44 रन्स वैयक्तिक 59 पैकी 44 विशाल शामत. याचा अर्थ काय फक्त 1 शॉट अवे फ्रॉम हिज मेडन 50 इन दिस टुर्नामेंट. गोलंदाजाचं नाव बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हितेश. पहिला चेंडू आणि हा चेंडू ऑफ साईडला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतो. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील आणि ह्या 2 धावा मिळतात. त्या 2 धावांशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 61 61 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. चला चेंडू गुरवायचंय. धावसंख्या 61 विशाल शाह इज ऑन 46 46 वरती खेळतोय. चला चेंडू गुरवायचे येतील दादा. बॉल हवेत त्यांना. मित्रांनो आपण बघता आपण अनुभवत अंपायर चषक 2026 पर्व दुसरं पहिल्या यशस्वी पर्वानंतर ह्या दुसऱ्या पर्वामध्ये देखील दमदार आणि दिमागदार आयोजन आपल्याला बघायला मिळते. स्पर्धेचे सर्व विनोददादा भगत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण अनुभवतोय. पंचांना सन्मानित करणारी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये ही पहिलीच सेमीफायनल आजच्या दिवसातली शेवटची लढत आपण अनुभवतोय. घनसोली 11 बरा बाहेरून कोणी वडाने आलाय जबरदस्त फटका आणि बॅट वर करून आपल्या अर्धशतक खेळीचा मात्र सादर करत असताना जबरदस्त फटकेबाजी बघायला मिळते विशाल शाहच्या माध्यमातून. वैयक्तिक 52 धावा कुठल्या तर वन ब्रिलियंट बॅटिंग. दिस इज एक्सलंट डिस्प्ले ऑफ द बॅटिंग. तंत्रशुद्ध फलंदाजी कशी असावी आणि इंटेंट कसा असावा क्लॅरिटी कशी असावी याचं प्रात्यक्षिक दाखवत असताना हा फलंदाज बघायला मिळतो. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील आता मात्र चेंडू हवेत. पुन्हा एकदा सेम रिझल्ट. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग दिस इज. आता मात्र सामना पहिल्या इनिंग मध्येच दूरवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यात सक्सेस मिळत आहे विशाल शाहला. कारण आता धावा मात्र प्रचंड वेगाने पुढे चालल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली आता 73 वरती 73 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. अजूनही 3 चेंडू शेष शिल्लक बाकी आहेत. बघूया 3 चेंडूंमध्ये काय टार्गेट सेट केलं जाईल. कारण 73 धावा आतापर्यंत झाल्यात आणि 4 षटकांचीच मॅच आहे आणि या 4 षटकांच्या लढतीमध्ये जबरदस्त फटकेबाजी. काय फलंदाजी होते यार. स्पर्धेतील मॅडन 50 एकमेव अर्धशतक जे आपण बघतोय. फलंदाजाचं नाव आहे विशाल शाह. एक्स बॉल हितेश. बॉलिंग ट्रॅकवर विशाल साठी पुन्हा एकदा रनअप मध्ये चुकी होते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर जाताना बघायला मिळते आपल्याला हितेश. निश्चितच दडपणाखाली गोलंदाजी होती आणि दडपण आहे गोलंदाजावरती सरळ दिसून येत आहे आणि का नसावं याचं कारण आहे समोर तेवढी दर्जेदार फलंदाजी होती आहे. आणि हा चेंडू आता मात्र चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक कुठलाही चान्स नाहीये. अजून एक आलाय. ह्या पावसाळी रबर बॉल क्रिकेटला समृद्ध करणारा दर्जेदार षटकार. अंपायर चषकाला सलामी देणारा आणि समृद्ध करणारा हा आणखी एक दर्जेदार षटकार आपण अनुभवतोय. फक्त आणि फक्त 6चा पाडा विशालच्या माध्यमातून वाचला जातोय.
काय फलंदाजी होतीये. सध्याच्या घडीला षटकार आणि षटकारच बघायला मिळतात. धाव संख्या जवळ पोहोचली षटकाराच्या मदतीने. 79 अजूनही 2 चेंडू शिल्लक बाकी आहेत. चला चेंडू बोलवायचे आहेत. अजूनही 2 चेंडू शेत. सलगचे 3 षटकार दुसऱ्यांदा लगावलेत. पहिला देखील 3 लगातारचे 3 षटकार डोलवले होते. 3 वेळा 3 षटकार डोलवलेत ह्या एका इनिंग मध्ये. म्हणजे तब्बल 9 षटकार अजूनपर्यंत आपण बघितलेत. 9 षटकार म्हणजे त्यात 54 धावा झाल्यात. काय फलंदाजी होती आहे. एका इनिंग मध्ये षटकारची हॅट्रिक 3 वेळा करण्याचा विक्रम. आणि हा चौथा येतोय यस येतोय. आणखी एक षटकार ह्या इनिंग मधील विशाल शाहच्या बॅट मधून आलेला हा 10वा षटकार आपण बघतोय. काय फलंदाजी होती यार. या षटकाराने मात्र संघाची धाव संख्या जाऊन घेतली 85 रन्स ऑन टू द स्कोअर बोर्ड. आता मात्र खूप दूरवरचा पल्ला आहे हा. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. कशी सांगता होईल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. वाईट बॉल फेकलाय. नाव संख्या जाऊन घेतले 86. हा चेंडू वाईट बॉल फेकला हितेशने. याचा अर्थ काय. हितेशला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जावं लागेल. पुन्हा एकदा परिश्रम घ्यावे लागतील. पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा एफर्ट्स टाकावेच लागतील. त्याचं कारण आहे त्याच्या माध्यमातून चुकी झाली आहे. त्या चुकीला आता मात्र भूदंड म्हणून त्यांना पुन्हा एकदा बॉल फेकावाच लागेल. आणि हा चेंडू आता मात्र सांगता देखील तशीच झाली आहे. वाव 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 व्हाट अ ब्रिलियंट इनिंग दिस इज. अप्रतिम फटकेबाजी. धाव संख्या षटकारच्या मदतीने झालं 92 आणि 93 धावाचं टार्गेट. या स्पर्धेतला उच्चांक पुन्हा एकदा गाठलाय. पहिल्या मॅच मध्ये देखील 92 काढले होते. ते मात्र 5 षटकामध्ये काढल्या होत्या. आता मात्र 4 षटकात 92 काढले. हा देखील एक विक्रम आहे. आणि विशाल शाहच्या वैयक्तिक धावा आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया. क्रिक लाईव्हची टीम आम्हाला ते अपडेट करून सांगतील. आणि ऑफिशियल स्कोरर 76 रन्स 76 धावांची नाबाद केली. काय प्रचंड षटकार आपल्याला बघायला मिळाले. उत्तुंग लांबच्या लांबच षटकार त्यांनी डोलवले. आणि 76 धावांची ती मॅरेथॉन इनिंग मात्र आपण बघितली. व्हाट ब्रिलियंट बॅटिंग दॅट इज. मित्रांनो पुढेच जाऊ नका. सेकंड इनिंगला थोड्याच वेळा सुरुवात होईल. 93 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल आणि 93 धावांचा डिफेंड कसं केला जाईल हे आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. चला पारितोषिक आलाय. प्रोत्साहन आलंय एवढं म्हणेन मी. आपल्या संघातील खेळाडूला सन्मानित करत असताना घनसोली संघाने या खेळीसाठी विशाल शाहला रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक डिक्लेअर केलंय. आणि हे आपल्या असलेल्या संघातील खेळाडूला आत्मसन्मान वाढवण्यासाठी आणि या खेळीला कुठेतरी सन्मानित करण्यासाठी हे पारितोषिक दिलं गेलंय. आणि घनसोली संघ जर म्हटला ना आपण तर त्याची सर्व धुरा कॅप्टन कूल विशाल मळवीच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. मागचा सामना जर आपण बघितला नेल बायटिंग फिनिश झाली गावदेवी शिरवणीच्या अगेन्स्ट. त्या मॅचचा जर आपण उल्लेख करायचा झाला ना मित्रांनो तर त्या मॅच मध्ये विशाल मळवी सर यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होते. त्यांच्या पायाला दुखाप होते पण त्यांनी एकही चेंडू मिस केला नाही. व्हाईट चेंडू देखील अडवले आणि त्या एक्स्ट्रा ज्या अडवल्या 3 ते 4 तोच डिफरन्स काय त्या मॅच मध्ये ठरला असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण यष्टीरक्षण करत असताना चेंडू तेज तर्रार गोलंदाजी होत होती आणि
इष्टांच्या बाहेरचा चेंडू पण देखील त्यांनी सहजरित्या अडवले. 3 ते 4 धावा त्यांनी निश्चितच तिथे अडवल्या आणि तोच मॅचचा डिफरन्स होता. निश्चितच कॅप्टन कूल आणि जर्सी नंबर देखील त्याचा 7च आहे. महेंद्रसिंग धोनी ज्या जर्सीमध्ये खेळतो, ज्या जर्सी नंबरने खेळतो त्याच जर्सी नंबरला ते देखील पुरस्कृत करतात. 7 नंबरच्या जर्सीमध्ये विशाल मडवी खेळताना बघायला मिळतात आणि कित्येक वर्ष या व्यक्तिमत्वाने या खेळाला सन्मानित केल्याने आपल्या गावच्या क्रिकेटला, गावच्या टीमला कुठेतरी पुढे नेण्याचं काम केलंय आणि आतापर्यंत स्टील इज गोइंग ऑन. नाही का चर्चा करतो ही, कारण तब्बल 30 ते 32 वर्ष सँडी सरांनी जसा उल्लेख केला, एवढा वर्ष क्रिकेट खेळणं आणि फिटनेस सांभाळणं आणि ते पण यंगस्टरचा क्रिकेट खेळणं कौतुक आहे. यतीन भोर आम्हाला सूचित करतायत तब्बल 50+ आहेत पण अजूनही फिटनेस जबरदस्त आहे. निश्चितच कौतुक असेल. मगाचा डिफरन्स मी का सांगितला, कारण क्षेत्ररक्षण करत असताना त्यांच्या पायाला दुखापत आहे आणि यष्टिरक्षण करणं देखील तेवढंच कठीण आहे आणि त्यांनी प्रत्येक चेंडू अडवला आणि त्या मॅचचा डिफरन्स किती धावांचा होता, 4 ते 5 धावांचा होता आणि त्याच धावा कुठेतरी राहिल्या असं मी वैयक्तिक माझं गणित आहे ते सांगितलं मी. चला सेकंड इनिंगला सुरुवात झाली. पहिला चेंडू अभी नाही तो कभी नाही, पहिल्या चेंडूवर त्या आल्या चौकाराने आपलं खातं खोललंय. अभी जोशी याच्या मनगटात ताकद आहे आणि ती मनगटाची ताकद त्यांनी पहिल्या मॅचमध्ये दाखवली होती. त्यांनी देखील त्याच्या बॅटमधून आपण 5 षटकार अनुभवलेत. मात्र हा पल्ला मात्र खूप दूरवर आहे. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. तुम्ही काढल्यात आम्हीही काढू शकतो, ही मानसिकता जर तुमच्याकडे असेल तर मॅच बनवू शकते. पण पल्ला खूप दूरवरचा आहे. 24 चेंडू 93 धावा, खूप मोठं टार्गेट आहे. पहिल्या चेंडूवरती 4 आलाय आणि हा चेंडू आता मात्र हिटिंग झोन मध्ये जसा ठेवला तसा बाहेर पाठवलाय. व्हॉट अ ब्रिलियंट बॅटिंग दिस इज फ्रॉम अभि जोशी. अभिकडे असलेला क्लास, अभिकडे असलेला दर्जा, अभिकडे असलेला मॅचचं टेम्परमेंट त्यांनी देखील आपल्याला ह्या मैदानात ह्या स्पर्धेत सिद्ध केलाय. सुरुवातीच्या सामन्यात देखील चांगली धडाकेबाज फलंदाजी केली होती. आता मात्र ह्या सामन्याची सुरुवात देखील धडाकेबाज केली आहे. पहिल्या 2 चेंडूंवरती त्यांचा प्रमुख असतो तुषारला देखील 2 चेंडूंवरती 10 धावा टोलवल्यात. एखादे 2 मोठे षटक मॅच मध्ये मजा येईल पण ती कन्सिस्टन्सी राखणं खूप कठीण आहे. बघूया कन्सिस्टन्सी कुठपर्यंत राखली जाईल अभिच्या माध्यमातून आणि मनोजच्या माध्यमातून, कारण प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारणं खूप कठीण आहे. कारण या घडीला मात्र आता प्रत्येक चेंडूवरती मोठ्या फटक्याची गरज असेल. प्रत्येक सिंगल रन किंवा प्रत्येक डॉट बॉल जो रन रेट आहे ना पीकने मात्र वरती नेईल. धावसंख्या 11, 11 runs onto the scoreboard after 3 deliveries. तुषार onto the bowling track आणि हा चेंडू शॉर्ट बॉल आणि पंचाने मात्र वाईट घोषित केला आणि 1 for the over असा कॉल देखील दिलाय. तुषार कुठेतरी आखूड टप्प्याचा चेंडू खेळवण्याचा मानस, हा वाईट बॉल आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 12 वरती. मनोज ऑन स्ट्राईक. हा चेंडू आता मात्र तेज तर्रार आउट स्विंग डिलिव्हरी आपल्याला बघायला मिळते आणि कॅप्टन कूलच्या मगरमिठीमध्ये चेंडू विसावतोय. हा आला डॉट बॉल. इट अ ब्रिलियंट बॉलिंग दिस इज. आता मात्र सुरगा वाचलाय. तुषार ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. नेक्स्ट बॉल. हा चेंडू आता मात्र हार्ड लाईन वरती चेंडू खेळत असताना थोडीशी अडचण निर्माण झाली मनोजला. ही फेल टू टाइम दॅट बॉल. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. मी मागाशीच उल्लेख केला प्रत्येक सिंगल रन आणि प्रत्येक डॉट बॉल हा जो रन रेट आहे ना पीक जबरदस्त पीक करेल, कारण खूप धावसंख्या काढायच्या आहेत. धावसंख्या झाली आता 13 झाल्यात. नेक्स्ट बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वळले, दोन्ही हात समांतर. ह्याचा अर्थ हा चेंडू आहे अवांतर. वाईटने मात्र 1 धाव अजून जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 14 वरती 14 रन्स. जिथे 23-23 सरासरी राखायची आहे तिथे 14 झाल्यात. आणि हा चेंडू आत्ता मात्र जोरकस हेलिकॉप्टर खेळायचा होता आणि जोरकस मारण्याच्या प्रयत्नामध्ये ही फेल टू कनेक्ट दॅट शॉट. आणि हा आलाय डॉट बॉल. डॉट बॉलने कुठेतरी षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाची मित्रांनो इथे सांगता झाली, समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 14. झाल्यात
अजूनही आता मात्र 3 षटकं शेष आहेत, शिल्लक आहेत. 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 मध्ये 79 काढायचे आहेत. खूप दूरवरचा पल्ला आहे. मी मगाशीच म्हटलं प्रत्येक डॉट बॉल आणि प्रत्येक सिंगल रन हा रन रेट पिकनी वरती नेईल आणि तसंच काय चित्र आता बघायला मिळतंय जिथं 23 आणि 23 सरासरी राखायची होती. आता मात्र पहिल्या षटकात 14 आल्यानंतर अजूनही 79 रन्स 18 बॉलमध्ये काढायला लागतील. आता बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय विशाल शाह, त्याने फलंदाजी तर जबरदस्त फलंदाजी केली. नाबाद 76 धावांचं योगदान दिलं. तोच बॉलिंग ट्रॅकवर आलाय. नेक्स्ट बॉल, इनफॅक्ट फर्स्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. विशाल टू कॅप्टन मनोज. हा पहिला चेंडू मिस हिट झाला. चेंडू हवेत आहे, खाली क्षेत्ररक्षक आणि साधा सोपा झेल सुटतोय आणि फ्लड लाईट्स ऑन होताना बघायला मिळतात आपल्याला. संध्याकाळचं 17 आता फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. ह्या मैदानावरती आयमाची देखील व्यवस्था आहे, पण मात्र अपुरी अशी आहे. अजूनही थोडी लाईटच्या जर असेल इथं तर निश्चितच नाईट सामने देखील या हैमसच्या प्रकाशात खेळवले जातील ह्या मैदानावरती. हा खूप टप्प्याचा चेंडू अबी जोशीला मात्र ठीकसा कनेक्ट करता आला नाही आणि फलसो फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. एक धावेने मात्र काही बिघडणार नाही घनसोली टीमचं, कारण दूरवरचा पल्ला गाठत असताना फक्त आणि फक्त 16 धावा धावपळ करतो आपण अनुभवतो. नेक्स्ट बॉल विशाल शहा टू मनोज आणि हा चेंडू आता मात्र डाव्या एसटीच्या बाहेरचा सोडून दिला. पंचाने मात्र दंडित केलाय. चेंडू पुन्हा एकदा कॅप्टन कुलच्या हातामध्ये विसावतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना चांगलं यष्टीरक्षण बघायला मिळतंय. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू अख्खू टप्प्याचा चेंडू. आता मात्र कनेक्शन जबरदस्त आहे आणि हा आलाय या स्पर्धेला पुरस्कृत करणारा आणखी एक दर्जेदार षटकार. 6 धावा मिळत आहेत. कुठेतरी आत्मविश्वास उंचावणारा षटकार बघायला मिळतोय मनोजच्या बॅटमधून. ज्या मनोजने मात्र कुठेतरी प्रयत्न केले होते अगोदरच्या चेंडूवरती देखील, तिथं कुठेतरी अपयशी ठरत होता. आता मात्र ह्या घडीला ह्या चेंडूवरती यश मिळतंय. षटकार टोलवला जातोय. मनोजच्या माध्यमातून पहिला षटकार अनुभवलाय. अजून एक षटकार टोलवलाय. मनोजच्या बॅटमधून देखील एक षटकार आलाय. नेक्स्ट बॉल आणि हा चेंडू आत्ता मात्र जबरदस्त हिटिंग झोन मध्ये तसा बाहेर पाठवलाय. मनोजकडे देखील क्लास आहे आणि पुन्हा एकदा सिद्ध केलाय. हा षटकार बघायला मिळतोय. या षटकारच्या मदतीने संघाची धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचली आहे. 29. 4 चेंडू अजून टाकून झाले. 2 चेंडू शेष. पुढील बॉल. हा चेंडू अख्खू टप्पा चेंडू लेग स्पिन प्रकारचा चेंडू फिरवलाय. फलंदाजाला देखील चकवलाय. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का? यस, पण थांबवलाय. अभिने मनोजला थांबवलाय. फक्त आणि फक्त एकच धाव घेऊन समाधान हे दोन्ही फलंदाज धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचली आहे. अजूनही 63 धावांची गरज. 13 चेंडू आणि 63 धावा. 13 बॉल 63. स्टील रिचेबल आहे, त्यांच्या रीच मध्ये आहे, पण ते लगातारचे षटकार विशाल सारखी फलंदाजी दोघांपैकी कोणाला तरी करावे लागेल. इथे एकही डॉट बॉल पुन्हा एकदा अडचणीत येतील. आणि हा चेंडू ज्या डॉट बॉलची चर्चा आपण करत होतो तो डॉट बॉल आलाय. आता उर्वरित 2 षटक म्हणजे 12 चेंडू शेष शिल्लक बाकी. 12 मध्ये काढायचे 63 म्हणजे तब्बल 10 षटकार आणि एखादा चौकार. म्हणजे 12 मध्ये तुम्हाला 11 चेंडू बाहेर पाठवावे लागतील तर तुम्ही विजय होऊ शकता. अदरवाईज यू हॅव टू लेट दिस टुर्नामेंट. ह्या टुर्नामेंट मधून आपला प्रवास इथंच संपेल. घनसोली संघाचा हा जबरदस्त खेळ आणि त्याचं सर्व श्रेय जात असेल तर ते विशाल शहाला, कारण 76 धावांची नाबाद केली. जबरदस्त फलंदाजी आणि पुरेपूर सामना मात्र आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न यशस्वी होताना बघायला मिळतोय.
मात्र अजूनही 12 चेंडू शेष आहेत. 12 मध्ये 63 काढण्याची धमक मनोजमध्ये अभूमध्ये आहे, पण तसे फटके येतील का? पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातील. विकी ऑन बॉलिंग ट्रॅक. वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं षटक हाताळत असताना बघायला मिळतो विकी. आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय, ग्राउंड शॉटच्या रूपाने जातोय विनीतकडे. आता मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं. मागाच्या सामन्यात अशाच प्रकारचा फटका आणि याच क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली होती. ती चुकी किती महागात ठरली असती, पण नशिबाने तो सामना त्यांनी जिंकला. पुढे सरसावले आणि शेवटचं षटक हाताला असताना विकीच गोलंदाजी करतो आणि तो स्लोअर बॉल त्याच्या आठवणीत असेल. आणि तो स्लोअर बॉल आठवणीत असताना स्मरणात असताना तोच स्लोअर बॉलचा वापर केलाय. कसं ना मित्रांनो, गोलंदाजी करणं म्हणजे फक्त चेंडू फेकणे नव्हे आहे. तुमच्याकडे व्हेरिएशन्स असणं खूप गरजेचं आहे. तुमच्याकडे चांगला वॉर्कर बॉल असणं गरजेचं आहे. चांगला आखूट टप्प्याचा चेंडू हाताळता आला पाहिजे, खांद्याचा पुरेपूर वापर करता आला पाहिजे आणि एखादा मिसगाईड करणारा स्लोअर बॉल पण तुमच्याकडे चांगला असणं गरजेचं आहे. आणि ते सर्व चेंडू विकीच्या भात्यामध्ये आहेत आणि त्याच चेंडूचा वापर करत असताना बघायला मिळतोय. मग अशा सामन्यामध्ये शेवटच्या चेंडूवरती 5 धावांची गरज असताना महबूबसाठी टाकलेला तो स्लोअर बॉल महत्वपूर्ण ठरला. आणि हा चेंडू आता मात्र ओशांकित क्षेत्रामध्ये जातोय, ट्रॅव्हल होतोय, चेंडू मात्र गहाल होतोय आणि खेक चेंडू गहाल होताना बघायला मिळेल. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटला तर चेंडू गहाल जास्त होतात आणि तसंच काय चित्र मैदानात बघायला मिळते. धावसंख्या एका धावेने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32. आता मात्र बॉडीवरती खेळवण्याचा मानस प्रयत्न मात्र जस्ट मिस डाटा लेग स्टिक आणि बॅटर आणि हा येतो व्हाईट बॉल. अजून एक व्हाईट बॉलची संगत होतीये. एका धावेने स्कोर पुढे जातोय 33. अजून एक व्हाईट बॉल. आणि मी विशाल मडवीच्या यष्टीरक्षणाची चर्चा करतो. त्यांच्या पायाला दुखापत आहे, पण यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना एकही चेंडू अजून त्यांनी मिस केला नाहीये. बिहाइंड द विकेट त्यांच्या हातून अजूनही एकही डिक्लेअर झोनमध्ये धाव गेलेली नाहीये. आणि हा चेंडू आता मात्र जबरदस्त कनेक्शन आहे. व्हॉट ब्रिलियंट कनेक्शन दॅट इज फ्रॉम द अभि जोशी. हा आलाय उत्तुंग षटकार. 6 धावांनी मात्र समृद्ध करणारा हा फटका बघायला मिळतोय. 6 धावांनी स्कोर पोहोचलाय 40 वरती. 40 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. 93 धावांचा पाठलाग करत असताना तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि धावसंख्या धावपळकावरती आपण बघताय 40 रन्स. अजूनही 53 धावांची आवश्यकता आहे. विकीचा पुढील चेंडू. आता मात्र चेंडू हवेत आहे, झेल खाली. चांगला क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चांगले सेफ हँड्स बघायला मिळते. स्वतःला चांगलं सेट केलं, चेंडूवरती नजर कायम ठेवली शेवटपर्यंत आणि योग्य वेळी योग्य जंप करून तो झेल टिपला गेला त्याच्या माध्यमातून. आणि अशा प्रकारे अभिच्या खेळीचा आहे तर मात्र संपुष्टीत येताना बघायला मिळते. खेळी संपती होतं. आता मात्र सामन्यामध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता राहिला असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये, कारण फक्त आणि फक्त 40 धावा. अजूनही 53 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 53 धावांची गरज. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. काय स्पर्धा, अप्रतिम स्पर्धा आपल्या भेटीस आणली आहे. आदरणीय सन्माननीय या स्पर्धेचे सर्व आयोजक विनोददादा भगत यांचा अथक परिश्रम आणि अथक प्रयत्न आणि त्यांचे सर्व सहकारी शिलेदार या स्पर्धेचे यांची मेहनत मात्र सफल होताना बघायला मिळते. त्यांच्या माध्यमातून हे चांगलं प्लॅटफॉर्म पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. अंपायर चषक ह्या नावाने टायटलने समृद्ध होणारी स्पर्धा निश्चितच एक दर्जेदार स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस आली आहे. आजच्या दिवसामधील ही शेवटची लढत आपण अनुभवतो. फक्त 6 चेंडू बाकी आहेत. उद्याच्या दिवसामध्ये देखील 8 मातब्बर संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतील. त्याचबरोबर उद्याच्या दिवसामध्ये आज दिवसभराचा जर विचार केला तर माझे सहकारी समालोचक आदरणीय महागुरु सँडी सर यांनी या स्पर्धेला आपल्या आवाजाने समृद्ध केलं. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेत असलेले दोन्ही पंचांचं आपण कौतुक करूया. क्रिक लाईव्हची टीम यांचा देखील आभार व्यक्त करूया.
अप्रतिम अशी स्पर्धा आपण अनुभवतोय. व्हॉट अ ब्रिलियंट आपला धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 40. अजूनही 53 धावांची गरज आहे. आता मात्र यष्टीक्षक यष्टीला खेटून चिटकून जवळ बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय पियुषला. आता मात्र खूपच बाहेरचा चेंडू आहे. कॅप्टन कुलच्या आवाक्याच्या बाहेर होता, नाहीतर हा चेंडू देखील त्याने अडवला असता. खूपच बाहेर टाकलेला चेंडू आणि फलस्वरूप 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. बघा मॅच संपली आहे, पण विशाल मडवींना माहिती आहे त्यांना कुठेतरी आत्मविश्वास द्यायचा खेळाडू काहीतरी शिकवण द्यायची आहे. कारण 6 चेंडू 53 धावा कुठल्याच अँगलनी हे स्कोर चेस होऊ शकत नाही, माहिती आहे त्यांना. पण ह्या चेंडूवरती ह्या सामन्यातून देखील त्यांना काहीतरी शिकवायचं आहे, काहीतरी गोलंदाजाला शिकवण द्यायची आहे. त्या हिशोबाने त्यांना कानमंत्र दिला. आता मात्र 6 चेंडू आणि 51 धावांची गरज. बघूया तो कानमंत्र कुठपर्यंत कामी येतोय. बॉलिंग ट्रॅकवर पियुष पुन्हा एकदा सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल. हा मात्र आता व्हाईट बॉल. हा टप्प्याचा चेंडू खेळवण्याचा मानस ओव्हर द हेड आहे. पंचाने मात्र दंडित केला. आणखी एक आमंत्रण धावसंख्या जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 43. अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे. स्टील 50 रन्स नीडेड टू विन. 6 बॉल 50 धावा. चेंडू फिरवला जातो, मात्र फिरवत असताना कुठेतरी नियंत्रित गोलंदाजी केली जात नाहीये. चेंडूला वलन भरपूर प्रमाणात देतोय, स्पिन भरपूर प्रमाणात होतोय, पण ती ट्रॅजेक्टरी करत असताना लेंथ अँड लाईन वरती कंट्रोल नाहीये. ज्या टप्प्यावर गोलंदाजी होणं गरजेचं असेल त्या टप्प्यावर गोलंदाजी पियुषच्या माध्यमातून केली जाते. फलस्वरूप काय होतं, एक ने मात्र आता मात्र अवंतर धावसंख्येने स्कोर पुढे जातोय. धावसंख्या 44. 6 बॉल आणि 49 धावांची गरज. नाही डिफरन्स ह्या मॅचचा. विशाल शहाची बॅटिंग 76 धावांची, ती जबरदस्त घणाघाती खेळी. प्रत्येक गोलंदाजाला मात्र सीमापार बाहेर पाठवलं आणि त्याच फलंदाजीच्या जोरावरती कुठेतरी घनसोली संघ या अंतिमच्या लढतीमध्ये सेमीफायनलमध्ये पुढे सरसा. आणखी एक 1+1 अशा 2 धावा मिळतील. 2 धावांनी मात्र स्कोर पुढे गेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 46 वरती. 46 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. 46. आता 47 काढायचे आहेत. अर्ध्या झाल्यात. अर्ध्या 6 चेंडू मध्ये काढायचे आहेत, पण एकही चेंडू न खर्च करता पियुषने तब्बल 6 धावा खर्च केल्यात. सहा धावा खर्च करत असताना बघायला मिळालाय. विदाउट चेंडू काउंट होता ना. नेक्स्ट बॉल. अरे हा चेंडू आता मात्र हो अरे हा मात्र पंचांचा निर्णय काय असेल. चला रिव्ह्यू घेतलाय, चेक करण्याचा आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला बघायला मिळतील मयूर बोरसर इथे उपस्थित आहेत आणि ह्या निर्णयाला दुजोरा द्यायचा आहे आणि पुन्हा एकदा क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ह्या निर्णयाचा पाहणी केली जाईल. चेक केला जातो, हाईटचा पण चेक केला जातो, वेट. चला षटकार आणि हा बिमर देखील दिला जाईल. तिसऱ्या पंचाची भूमिकेत असलेल्या पंचांनी देखील निर्णय दिलाय. या 7 धावा मिळतील. या 7 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 53 वरती 53 आणि तिसऱ्या पंचाची भूमिकेत असलेल्या पंचांनी हे चेक करून शहानिशा करून निर्णय दिलाय.
आता आपण इक्वेशन पोहोचूया. धावसंख्या 53 झाले, 40 धावांची गरज आहे अजून. चेंडू झालेत ह्या षटकातील एकही चेंडू अजून झाला नाहीये. अजूनपर्यंत 13 धावा खर्च केल्यात, एकही चेंडू खर्च झाला नाहीये. बोनस रन 13 रन सर्च खेळत. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. दिस इज द क्रिकेट. क्रिकेट आहे, काही येऊ शकतं. 6 चेंडू आणि 40 धावांची गरज. आता मात्र बघूया कशा प्रकारे चेंडू डिलिव्हर केला जाईल. आणि हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केला आहे. फक्त एकच धाव घेण्याचा प्रयत्न. मानस पियुषने मात्र आता सुटकेचा श्वास सोडला असेल. पहिली ऑफिशियल डिलिव्हरी काउंट केली जाते ह्या षटकातील. धावसंख्या जाऊन पोहोचले 54 वरती. 54. आता उर्वरित 5 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. तब्बल या षटकात जर आपण चेंडूंचा जर सांगायचं तर 7 चेंडू टाकून झालेत. 7 चेंडूमध्ये एक ऑफिशियल डिलिव्हरी काउंट झाली आहे. 5 चेंडू आणि 39 धावांची गरज. आणि हा चेंडू आता मात्र मिनी हेलिकॉप्टर लॉन्च झालाय आणि वाव, जबरदस्त क्षेत्ररक्षण. व्हॉट ब्रिलियंट एफर्ट दॅट इज फ्रॉम द जर्सी नंबर 23. क्षेत्ररक्षकाचं नाव आहे यश मडवी. ब्रिलियंट. हे आहे क्रिकेट बद्दलचं समर्पण. आपल्या संघासाठी निश्चितच आपला संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतो, पण आपलं योगदान किती महत्वपूर्ण आहे, हे आपल्या टीमला कितीपर्यंत लिफ्ट करू शकतं, आपल्या संघामध्ये काय आत्मविश्वास निर्माण करू शकतो, आपला सांघिक आत्मविश्वास आणि आपला वैयक्तिक आत्मविश्वास कुठे नेऊन ठेवू शकतो. आणि तोच क्षेत्ररक्षक, तोच आता मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपल्याला फ्रेम मध्ये बघायला मिळतोय. वर ब्रिलियंट फिल्डिंग दिसते. पहिला षटकार अडवला, त्याच्यानंतरचे हे सेफ हँड्स बघायला मिळाले. वर ब्रिलियंट फिल्डिंग. धावसंख्या स्थगित सीमित खुंटीत आहे. 54 वरती 54 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. तीन चेंडू शेष शिल्लक बाकी आजच्या दिवसातील शेवटचे 3 चेंडू. फलंदाज आला नवीन मीत. मीत आलाय फलंदाजसाठी. सोल बाद झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आपल्याला. यश मडवीचं जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक क्षेत्ररक्षक देखील मॅच मध्ये काय तफावत निर्माण करू शकतो हे आपण कित्येक वेळा बघितलंय. आणि हा चेंडू आता मात्र हिटिंग झोन मध्ये मार खायला आलेला चेंडू आणि मार दिलाय, बाहेर पाठवलाय. सामना संपलाय, पण कुठेतरी स्वतःचा आत्मविश्वास उंचावणारा हा षटकार बघायला मिळतो. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऐरोली कोळीवाडी संघासाठी हा सामना निश्चितच दूरवरचा आहे, पण फलंदाजी करत असताना आपला वैयक्तिक आत्मविश्वास निश्चितच अमितने उंचावला असेल या फटक्याने. धावसंख्या 60 वर जाऊन पोहोचली आहे. आणि अजून एक वाव वाव वाव. कुठेतरी आत्मविश्वास निश्चितच उंचावला असेल आता अमितचा. पुढच्या सामन्यांसाठी, पुढच्या स्पर्धांसाठी हा आत्मविश्वास निश्चित त्याच्या कामी येणार, यात काही दुमत नाहीये. आणि संघाला देखील एक चांगला फलंदाज मिळाला असं म्हणणं अवघड ठरणार नाहीये, कारण मीतकडे देखील क्लास आहे, दर्जा आहे. हे त्याने ह्या 2 फटक्यांवरून देखील आपल्या सांघिक खेळाडूंना, आपल्या संघातील खेळाडूंना दाखवला असेल. नो बॉल, इट्स अ बीमा. आणि 2 बीमर झाले यांचे. 2 बीमर्स हॅज बीन बोल्ड. 2 बीमर झाले ना, 1 बीमर झालाय. स्कोर झालाय, स्कोर पोहोचूया आपण. विशालचा स्कोर झालाय 68. आणि हा चेंडू आता मात्र कव्वास मध्ये शेवटचा चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. हार्दिक 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 अभिनंदन घनसोली आणि घनसोली टीम. आपण फायनल मध्ये ह्या प्रवेश मिळवला ह्या स्पर्धेमध्ये. तब्बल एका ट्रॉफीची मानकरी आपण निश्चितच होणार.
आपण विनंती करू, कॉल देऊया विशाल शहाला. विशाल शाह प्लीज कम इन टू द कॉमेडी बॉक्स फॉर कलेक्टिव्हवर तुमच्यासाठी एक पारितोषिक ठेवलंय. विशाल शहाला आपला संघाने घनसोली संघाकडून